देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांचे इथे आपण सन्मान देखील करूया। एक लेजंड क्रिकेटर आणि बाबांना विनंती असेल रमेशजी भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण एक लेजंड क्रिकेटर श्रेयश इंदुलकर सरांचे इथे आपण सन्मान करूया। फुल टॉस चेंडू सॉफ्ट हँड ने अपिश करतायत। अपिश अँड पनिश सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार। धावसंख्या 4 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। पुन्हा एकदा फुल टॉस त्याला देखील पाठवलाय। बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चुकीला माफी नाहीये। षटकार। आणि पुढे जाईल। 11 धावा धावफलकावरती चेतनजी पाल यांचं देखील आगमन होतंय। ऑन साइडला लॉफ केलाय। अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय। मिडॉनच्या वरून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार। सोबत महाराष्ट्र पोलीस आमचे अत्यंत जवळचे मित्र उमेश पालवे आहेत। खऱ्या अर्थाने आरबी 11 वरप या टीमचे ते सदस्य देखील आहेत। धावसंख्या आपण पाहू शकाल 15 जयने अप्रतिम सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये। आई एकविरा मेडिटिक स्पोर्ट्स पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। मिस्टायमिंग स्ट्रोक आहे। शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि हे म्हणते येत आहेत नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती। पहिल्या षटकाच्या एक चेंडू शिल्लक आहे। या पहिल्या षटकातील सचिन नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती। धावसंख्या आहे 15। फुल टॉस आहे आणि त्याच्यावरती आला है चौकार शेवटच्या बॉल वरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 19।
धावसंख्या आहे 22. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. दत्ता आहेत. फुल टॉस मिडॉनच्या वरून लॉंगॉनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. धावसंख्या आहे 26 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अली येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. वन सोल्युशन नवी मुंबई आणि सामना सुरू आहे आई एकविरा मेडिटिक स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये. फुल टॉस चेंडू बॅटची कडा लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होतो गलीमध्ये. मिळते एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ आहे आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या परंतु षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि धावसंख्या आपण पाहतो 27. प्रशांत रेड्डी देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतात अली. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत. उजव्या हाताच्या फलंदाज हेमंत थोडासा संघर्ष करतोय. सचिन आणि हेमंत ही जोडी आपण बघतो. जय बाद झाले, ज्या जयने 2 चौकार 1 षटकार लगावला होता. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती आहेत. रोहितभाई भोईर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. उद्याचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल कारण की उद्या टेनिस विश्वातील 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये असतील. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत. बॅटची कडा लागली आणि मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 29 धावा धावफलकावरती आहेत. दोन चेंडू शिल्लक या षटकातील. फुलर लेनचा हा चेंडू परफेक्ट यॉर्कर. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि हॅरी सरांनी रेफर केलेला आहे. थर्ड अंपायर.
वसई आणि शेलू मातावल दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. राजेश येत आहेत नवीन फलंदाज. संघ नक्कीच अडचणीमध्ये सापडलाय कारण की पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली दत्ताने आणि दत्ताच्या पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज अली. या तिसऱ्या षटकामध्ये इम्प्रेस केलंय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केले 4. एक सांघिक यश देखील मिळालेलं आहे रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज हेमंतला माघारी परतावं लागले. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजेच राजेश. न्यू बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती. डावकुऱ्याचा हा फलंदाज राजेश स्ट्राइक एंडला. हाफ ट्रॅकर प्रचंड वेग आपण पाहिला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी येतो हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. अजय येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी दत्ता आणि अलीने केली या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू होता आणि पाहावं लागेल काय घडलंय. हॅरी सर काय करतायत. अनोखी अदा आहे. डान्सिंग अंपायर फार मोठी मागणी असते हॅरी सरांना आणि मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 31. नक्कीच गुजरात इथे भरपूर मागणी असते कारण की खऱ्या अर्थाने त्यांचं नाव आहे हिरामन खरकर. ते गुजरातला गेले. तिथल्या नदीमध्ये त्यांनी आंघोळ केली आणि त्यांचं नामकरण झालं हॅरी. परंतु कौतुक करेन हॅरीचं कारण की फार कमी कालावधीमध्ये नक्कीच पंचांची कामगिरी चांगली केलेली आहे आणि फार कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेले आहेत हॅरी सर. कीप इट अप. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा. फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का. राजेश बॅक टू द पवेलियन. वरती कारण की 3 फलंदाज गमावलेत. 31 या धावसंख्येवरती बॅट्समन येतोय निलेश. संघ अडचणीमध्ये सापडलाय. ज्या संघाने 19 धावा पहिल्या षटकामध्ये केल्या होत्या तो संघ आपण पाहतोय आता मात्र एका धावेसाठी संघर्ष करतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा स्ट्राइकिंग फलंदाज. डावखोऱ्याचा फलंदाज निलेश आलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा होती आणि फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळते एकदा या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 32.
32 धावा. यावेळी चांगला चेंडू आहे, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. नक्कीच ऑफ कटर हा चेंडू आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि इन स्विंगच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अजय. याही षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी. 4 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा आलेत. परफेक्ट यॉर्कर त्याला ड्राईव्ह केलं अलोंग द कार्पेट. व्ही शेप मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये राज 19 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय संघर्ष सुरू आहे, तो म्हणजेच प्रथम बॅटिंग करणाऱ्या आई एकविरा मेडिटिक स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या 33 आणि चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच धनवीन वसई आणि त्यांना फाईट करेल शेलू मातावल. आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 33 धावा. सामना आपण पाहणार आहोत धनवीन वसई आणि शेलू माता वर्ल्ड या 2 संघांमध्ये. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. राऊंड विकेटने येत आहेत अली. सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे 5वं षटक. अंतिम षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. 34 धावा धावफलकावरती आहेत. दत्ता अली आणि अजयने इम्प्रेस केलंय, कारण की पहिल्या षटकामध्ये सचिन नाईकने 19 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दत्ताने अवघ्या 7 धाव्यांचं षटक हाताळलं. अलीने 4 धावा खर्च केल्या आणि अजयने पुन्हा एकदा 3 धाव्यांचं षटक हाताळलंय. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या 2 संघांमध्ये. पहिल्या फेरीमधील 3रा सामना, आजच्या दिवसातील 4था सामना. स्वर्गीय रोहितबाई भोईर चषकाचं आयोजन. 40+ हे क्रिकेट आपण अनुभवतोय. स्वीप करताय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार येतोय निलेशच्या बॅटमधून. शेलू माता वल या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. शेलू माता वल, भिवंडी आणि धनवीन वसई या 2 संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. धनवीन वसई या संघाचे संघटक किती उपस्थित आहेत विनंती असेल. शेलू माता वल टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. नेक्स्ट मॅच या 2 बलाढ्य संघांमध्ये असेल. 40+ हे क्रिकेट आपण पाहतोय आणि 40+ ची एक टॅगलाईन आहे, 1 धाव आरोग्यासाठी. क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी अली करतोय याही षटकामध्ये. ज्याप्रमाणे 3ऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या, त्याचप्रमाणे या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकले, 7 धावा आल्यात.
अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलाय चेंडूवरती आणि धावबाची संधी आहे. फलंदाज होईल बाद. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आहे. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. या पहिल्या इनिंग मधील धावसंख्या 40 आहे. गतीमध्ये परिवर्तन आणि लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 41. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. थोडस निराश केलंय ते म्हणजेच आई एकविरा मेडिटिक स्पोर्ट्स या संघाने या मॅच मध्ये क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळतायत. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आई एकविरा मेडिटिक स्पोर्ट्स या संघाने. वन सोल्युशन नवी मुंबई या संघासमोर 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 44. हा सामना जिंकण्यासाठी वन सोल्युशन या संघाला. कॅप्टनचा सन्मान इथे केला जातो. ही आपल्या भारताची परंपरा आहे. अतिथी देवो भव या परंपरेचे या संस्कृतीचं पालन केले जाते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे हा विशेष सन्मान करतोय. शेलू माता वल भिवंडी कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी. शेलू माता वल भिवंडी टीमचे कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. धनवीन वसई संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल शेलू माता वल भिवंडी टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. जास्त विलंब आपण करू नका. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 44 5 षटकांमध्ये आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ सिद्धी करवले
योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन. पुन्हा एकदा सर्व रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. बरेच सारे प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देय चढुआ आणि आपण पाहतोय स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान या स्पर्धेचा शानदार सोहळा. 7 दिवस चालणारा क्रिकेटचा रणसंग्राम महायुद्ध आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो 40+ ओपन संघाच्या माध्यमातून. आणि खरं तर आज देखील एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना सकाळपासून पाहायला मिळालंय. मॅच नंबर सध्या आपण पाहतो इथे पहिल्या राऊंडचा तिसरा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. वन सोल्युशन नवी मुंबई ज्या संघासमोर आता टार्गेट उभं केलं एकविरा तर वन सोल्युशन नवी मुंबई टीम ज्यांच्या समोर टार्गेट उभं केलंय. One bounce over the line, 4 रन. संघाची सुरुवात 4 या धावेनं अकाउंट ओपन केलं. चांगली सुरुवात आहे. 44 धावा टार्गेट मोठं नाहीये त्यामुळे या मॅच मध्ये एकविरा मेडिटेक स्पोर्ट्स संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त दाबेवरती अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव या 5 गोष्टी जर मैदानावरती केल्या संघाने तर सामना नक्की जिंकतील. परंतु दुसरीकडे तेवढा स्ट्रॉंग संघ तुम्ही पाहतायत या ठिकाणी वन सोल्युशन नवी मुंबई टीम. टीम टोटल धाबा पडक्यावरती धाबा आपण पाहतो या ठिकाणी 4 लागलेत. पहिला बॉलवरती धावांचा श्रीगणेशा केला, धावाची सुरुवात केली आणि दमदार खेळ सुरुवात मैदानाच्या आतमध्ये कळतोय. सलामी बी दत्ता ज्याच्या बॅट मधून चौकार आलाय. दत्ता आणि अली हे दोन
विस्फोटक काढू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आज आपल्या टीम साठी एक चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 2 मॅच जिंकून आपण पाहतो इथे कनक केले पण भांडूप संघ आजच्या अंतिम राऊंड मध्ये पोहोचलाय. नक्कीच त्यांचा देखील उल्लेख व्हायला हवा. चांगली कामगिरी पहिल्या मॅच पासून त्यांनी केली. पहिल्या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळलं. भूमी पुत्र पनवेल संघाला परास्त केलं आणि त्यानंतर उल्हासनगर संघाला परास्त केलं. चांगला चेंडू यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची रन नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती झाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश पॉवर सर्कलचं पहिलं षटक फेकतोय. फिल्डिंग आपण पाहतोय ऑन साइडला एक फिल्डर बाउंड्री लाईन वरती आहे. ओ क्लिंग बोल्ड पहिला विकेट दत्ता मैदानाच्या बाहेर. ज्या खेळाडूने पहिल्या बॉल वरती चौकाराने सुरुवात केली तो खेळाडू मैदान सोडतो आणि बॅटिंग करत असताना वन सोल्युशन नवी मुंबई संघाला. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर झाला आणि आता न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन एनेट क्रमांक 3 तिसऱ्या नंबर वरती आलाय. वन डाऊन साठी आपण पाहतो त्याचा वापर केला आणि टीम टोटल 4 धावा. नवीन धावसंख्या आपण पाहिली 4. पहिला बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर कमबॅक झालाय. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं स्क्वेअर कटचा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमारेषा बाहेर येतोय. अजून एक चौकार या ओव्हर मध्ये. टोटल धावा आपण पाहिला 5 चेंडू मध्ये 8 धावा आल्या. 2 चौकार दिनीच्या ओव्हर मध्ये आल्यात. रन्स बनवायचे 44 धावेला उत्तर देताना फटका चांगला. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणताही खेळाडू नाही. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा भरपूर उपयोग आणि रेषा बाहेर अजून एक चौकार आलाय. शेवटच्या अंतिम बॉल मध्ये म्हणजे पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण टोटल पाहायला मिळते ती स्कोर बोर्ड होती. धावा लागलेत 12. 1 गडी बाद.
पंच आपण लक्ष द्या, मैदानाच्या आतमध्ये फार विलंब होत आहे. यानंतरची लढत होणार आहे दोन बलाढ्य टीम दंडवीन 11 वसई शिलूमाता 11 वल. ही लढत होईल अंतिम पहिल्या फेरीमधील, त्यानंतर होईल सेकंड राऊंडचा सेकंड मॅच आणि नंतर शेवटची अंतिम मॅच. बॉलर्स नेम हेमंत आहे. सेकंड ओव्हर साठी आपण पद्धतीचा वापर केलाय. ओव्हर नंबर सेकंड फेकण्यासाठी हेमंतचा वापर होतो. सेकंड पॉवर प्ले. पहिल्या ओव्हर मध्ये 12 रन्स आल्या. आता समीकरण आपण पाहिलं फक्त 32 धावेचं राहिले. 24 बॉल मध्ये 32 धावेचं टार्गेट. यावेळेसचा चेंडू लॉंग ऑफ प्रेझर मध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती लागते 13 रन्स. चांगलं क्रिकेट आज 40+ माध्यमातून ओपन 40+ सामने आपण एन्जॉय करतोय आणि आज सकाळपासून भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळालंय. वेगवान बॉल गुडलिन स्पॉटचा वापर केला. पडल्यानंतर हलकासा चेंडू टॉस झाला आणि फलंदाजाला बीट करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट. चेंडूची समाप्ती. नक्कीच संघाला तेच करावं लागेल कारण मॅच मध्ये धावा जास्त नाहीयेत, त्यामुळे जास्तीत जास्त चेंडू डॉट कसे येतील, जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा दबाव वन सोल्युशन नवी मुंबई संघावरती नक्कीच येऊ शकतोय. हा प्रयत्न करावा लागेल संघाला कारण लक्ष 44 असताना पहिल्या ओव्हर मध्ये 12 रन्स आल्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकले, एकच धाव. बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे. याच चेंडूंची गरज आवश्यकता आहे. लेंथ लाईन फार महत्वाची. चेंडू या मॅच मध्ये तुम्हाला सामना जिंकायचा असेल, जास्तीत जास्त दबाव समोरच्या संघावरती टाकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा प्रेशर वाढेल या मॅच मध्ये. 13 धाबा स्कोर बोर्ड होती लागल्यात. अद्याप 31 धाबेची इथनं आवश्यकता आहे. यावेळेस मात्र समोर खेळतात क्षेत्ररक्षक फार दूर आहेत, पोहोचू शकणार नाहीयेत आणि बॉल सीमारेखा बाहेर. पंचांचा सिग्नल 4 रन. यावेळेस देखील प्रहार केलाय. यावेळेस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये लगातार आक्रमण. मिस्टर हॅरी ऍक्शन मध्ये येतोय ब्रँडेड षटकार. धावा संख्या 23. ज्या खेळाडूने एक चौकार एक षटकार ठोकला त्याला मैदान सोडावं लागतंय. सचिन ज्यानं एकूण टोटल आपण पाहिलं की एकूण 3 चौकार ठोकले, एक षटकार ठोकला. 18 धाबेचं योगदान त्याने आपल्या टीम साठी दिला आणि तो बाद झाला. दुसरा धक्का टीमला. टोटल धावापैकावरती धावा लागल्यात 23. लॉस ऑफ 2 विकेट. फक्त आता गरज आहे 21 धाबेची.
न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अलंकार आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप 21 धावेची आवश्यकता 19 बॉल शिल्लक राहिलेत शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो या ओव्हर मध्ये सॉरी तिसरं षटक मार्गस्थ आहे शेवटचा अंतिम बॉल विकेट आली आणि त्यानंतर आता तिसरं षटक तुषारचा वापर राहिलेत 18 चेंडू आणि 21 धावा तुषारचा वापर होतो तिसऱ्या षटकामध्ये बॅट्समन आले नॉनस्ट्राइक एंड वरती नवीन एका बाजूला आपण स्ट्राइक एंड वरती अली आहे आणि नॉनस्ट्राइक एंड वरती अलंकार गोलंदाज तयार अलंकार समोर फलंदाज आहे अली पहिला चेंडू चांगला डॉट फेकलाय जास्त डॉट बॉल तेवढा प्रेशर वाढू शकतोय आणि आता तेच प्रयत्न करावा लागेल दबाव समोरच्या टीम वरती टाकायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील गोलंदाज तुषार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती यावेळीचा बॉल फटका पाहायचंय अगदी परफेक्ट आणि बॉल डीप मिड सीमारेषा बाहेर आला अजून एक शानदार षटकार साधवेच्या मदतीने 29 रन यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा कट करायचं होतं नक्कीच जागा बनवली होती ऑफ साइडला परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये आणि डॉट चेंडूची समाप्ती धावसंख्या 29 वरती पोहोचली आहे इतना अद्याप जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे 15 चेंडू आणि 15 धावा समीकरण सोपं झालंय वन सॉल्युशन नवी मुंबई टीम साठी या क्लायंटचा चेंडू पुन्हा एकदा वापर केला ब्रह्मास्त्राचा आणि पुन्हा एकदा एक डॉट चेंडू 14 बॉल राहिले तर आता 15 धावेची गरज आहे संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये तो टीम आई एकविरा यावेळीचा फटका चांगला ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणताही काढू नाहीये बॉल सीमारेखा बाहेर फरार येतोय अजून एक शानदार चौकार टीम टोटल चौकारा बरोबर आता 33 वरती फक्त 11 धावेची गरज पुन्हा एकदा त्याच दिशेनं तेवढ्याच वेगानं फटका एक्स्ट्रा कव्हरला बीट करतोय अजून एक शानदार लय भारी चौक नेक्स्ट मॅचच्या प्रकारे आपण पाहतो की धनमीन 11 वसई आणि त्याला फाईट करणारा संघ शेलू माता 11 वल खर तर वल संघ इथे वेळेवरती पोहोचत नाहीये काहीतरी छोटस प्रॉब्लेम झालाय नक्कीच त्यांनी आयोजकांशी संपर्क साधला आणि त्यामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकत नाहीयेत त्यामुळे पुढची वाटचाल ही धनमीन वसई संघाला दिली जाईल आणि यातनं जो विजयी होणार त्या संघासमोर सेकंड राऊंडचा मॅच त्यांना आता खेळावं लागेल दोन्ही संघ लक्ष असू द्या जो कोणता संघ जिंकेल त्याला धनवीन 11 वसई संघासमोर तुम्हाला नक्कीच सेकंड राऊंडचा सामना खेळावा लागेल टोटल धावा आपण पाहिल्या तर धावपळकावरती ते लागल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आमचे स्कोर सांगतायत 30
37 रन झालेत. नक्कीच जिंकण्यासाठी 7 धावा पाहिजेत 12 बॉल मध्ये. 12 चेंडू आणि 7 धावा सामना आपण पाहिलं तर या ठिकाणी वन सोल्युशन नवी मुंबई संघाच्या बाजूनं जास्त मजबूत झालाय. तर या सामन्यामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे मजबूत स्थिती प्राप्त करून झाली आहे. 44 धावेचं टार्गेट मोठं नव्हतं या खेळपट्टीवरती आणि त्यानंतर आपण पाहिलं 3 ओव्हर मध्ये 37 आल्यात. विनोद येतोय चौथं षटक घेऊन. अलंकार लोपुटाचा चेंडू हलक्या हाताने क्लिक केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा खेळाडू बीट झालेत. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय वेगानं. फिल्डर पोहोचलेत परंतु बॉल सीमारेषा बाहेर येतोय. चौकार आणि या चौकारा बरोबर आता विजयाचे दरवाजे पूर्णपणे खुले झालेत आणि सामना आता जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती. वन सोल्युशन नवी मुंबई संघ 41 धावा 11 बॉल आणि फक्त 3 धावेची आवश्यकता. 11 बॉल आणि 3 धावा. आज 2 सामने जिंकलेत. खरं तर टीम आपण पाहतोय कनक 11 भांडूप संघ ज्या संघाचा प्रदर्शन भरपूर चांगला राहिला आणि यावेळेस मात्र बॉल पाठवलाय वायडी स्ट्रॉंगांच्या वर्ण सीमारेषा बाहेर. विजयी षटका ठोकलाय आणि सामना जिंकलाय वन सोल्युशन नवी मुंबई संघ. अभिनंदन.